नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता स्केच आर्टिस्टकडून वल्लरी स्केच घेण्यासाठी गेलेली असते आणि तेव्हा अर्णव ईश्वरीने तिला रंगेहात पकडलेलं असतं. त्याचबरोबर वल्लरी गुन्हेगार असल्याचं ईश्वरीला समजताच ईश्वरीने आता वल्लरीच्या झिंज्या पकडलेल्या असतात आणि तिला बरोबर धडा शिकवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी आणि सुप्रिया दोघी जणी त्या बाईला शोधण्याचा प्रयत्न करत असतात, जिने 17-18 वर्षांपूर्वी अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त केला आणि इथे सुप्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. म्हणून इथे अर्णवने सुप्रियाबरोबरचं बोलणं वगैरे बंद केलेलं असतं, कारण त्याचा गैरसमज झालेला असतो की सुप्रियाने माझ्या आईचा भरलेला संसार उद्ध्वस्त केलेला आहे, तिने माझ्या वडिलांना फसवलेलं आहे. त्यामुळे इथे अर्णवचा गैरसमज झालेला असतो आणि तो सुप्रियाकडे निर्दोष असल्याचे पुरावे मागत असतो आणि सुप्रियासुद्धा अर्णवला शब्द देते की मी स्वतः निर्दोष असल्याचे पुरावे तुझ्यासमोर नक्की सादर करेन, कारण मी गुन्हेगार नाही आहे. कारण तुझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी बाई आणि तुझ्या आईला इथे आता स्वतःचा जीव घेण्यासाठी प्रवृत्त करणारी जी बाई आहे ती मी नसून दुसरीच कुणीतरी आहे. ती बाई कोण आहे तिला मी स्वतः शोधून काढेन आणि तुझ्यासमोर उभं करेन. तर वल्लरीनेच इथे आता सुप्रियाला रमाकांत काकांच्या हॉटेलमध्ये पाठवलेलं असतं आणि तिथे इंटरव्ह्यू सुरू आहेत असं सांगितलेलं असतं आणि तेव्हाच तिथे पत्रकारांना बोलावून त्यांचे इथे आता फोटोज काढलेले असतात आणि तेव्हा सुप्रियाला बदनामी सहन करावी लागलेली असते. तिच्या मनामध्ये सुद्धा त्या बाईबद्दल खूपच जास्त राग असतो आणि म्हणून त्या बाईला शोधण्यासाठी ती दिवस रात्र एक करत असते. फायनली इथे संजय काकांचा एक मित्र असतो, त्याने आयडिया दिलेली असते की ती बाई कशी दिसते हे तुम्हाला माहिती आहे, पण तिचा ॲड्रेस तुम्हाला माहिती नाही, तिचं नाव तुम्हाला माहिती नाही. आपण एक काम करूया, मी तुमच्याकडे एक स्केच आर्टिस्ट पाठवतो, तुम्ही हुबेहूब त्या बाईचं वर्णन करा आणि ते त्या बाईचं चित्र काढतील. तेव्हा इथे स्केच आर्टिस्ट आलेले असतात. सुप्रिया म्हणते की मी तुम्हाला त्या बाईचं वर्णन करून सांगते. मग रंग गोरा, त्याचबरोबर घारे घारे डोले, असं ती आता सगळं काही सांगत असते. तेव्हा त्या पद्धतीने चित्र रेखाटण्यात आलेलं असतं आणि तेव्हा इथे वल्लरीचं चित्र तयार झालेलं असतं. पण एकच गोष्टीची खंत आहे, इथे सुप्रियाने अजूनपर्यंत वल्लरीला बघितलेलंच नाही. त्यामुळे तिला कळत नाही की वल्लरी ईश्वरीची इथे मामे सासू आहे. पण तरीसुद्धा इथे चित्र तयार झालेलं असतं. सुप्रिया म्हणते, ही चित्र तुम्ही मला कधीपर्यंत द्याल दादा? ते म्हणतात की हे चित्र मला एकदम फिक्स करायचं आहे, तुम्ही संध्याकाळी येऊन माझ्याकडून हे चित्र घेऊन जा. मी तुम्हाला ॲड्रेस देतो, दुकानामध्ये या आणि हे चित्र तुम्ही कलेक्ट करा. खरं तर आता चित्र पूर्ण झालेलं असतं, पण काय माहिती त्यांना ते चित्र आता कशासाठी हवं असतं आणि ते संध्याकाळी आपल्या दुकानामध्ये सुप्रियाला बोलावतात. सुप्रियाला अर्जंटली घरी जावं लागतं, कारण नम्रता संजय काकांना घेऊन फिजिओथेरपिस्टकडे गेलेली असते आणि घरी सिलेंडर येणार असतो. मुंबईच्या ठिकाणी सिलेंडर खूपच महत्त्वाचा असल्यामुळे इथे सुप्रियाला किचन क्लाउड बंद करून इथे आता घरी जावं लागतं आणि ती म्हणते की मी तुम्हाला गोष्ट सांगते, जर मी नाही आली तर माझी मुलगी हे चित्र घेण्यासाठी येईल, हे स्केच तुम्ही माझ्या मुलीला देऊ शकता. ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही तुमच्या मुलीला माझा ॲड्रेस द्या आणि संध्याकाळी चित्र घेण्यासाठी पाठवा. सुप्रिया ईश्वरीला फोन करते आणि सांगते, अगं इशू, इथे तुझ्या बाबांच्या मित्रांनी एक आर्टिस्ट पाठवले होते, स्केच आर्टिस्ट, आणि त्यांनी त्या बाईचं हुबेहूब चित्र रेखाटले. मी त्यांना वर्णन सांगितलं आणि त्यांनी हुबेहूब चित्र रेखाटलेलं आहे. अगं ती बाई जणू काही माझ्या समोरच उभी आहे की काय, असंच एका क्षणासाठी मला वाटलं. जेव्हा ईश्वरी फोनवरती बोलत असते ना, ती फोन स्पीकरवरती टाकते. तेव्हा वल्लरी सगळं काही बोलणं ऐकते. तेव्हा वल्लरी म्हणत असते, अच्छा, म्हणजे यांनी आता माझं चित्र काढलंय. तर या ईश्वरीला जर कळलं ना की ती बाई मीच आहे, तर ही मला काही सहजासहजी जगू देणार नाही. तेव्हा
ती म्हणत असते की आता यांचं संपूर्ण बोलणं मी ऐकलं पाहिजे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "अगं मला अचानकपणे घरी जावं लागलं ना, कारण सिलेंडरची गाडी येणार होती. तेव्हा मी त्यांना म्हणाले की चित्र मी तुमच्या दुकानातून घेऊन जाईन म्हणून. मी काय म्हणते इशू, मला जर जाता आलं नाही, तर तू संध्याकाळी जाऊन त्या बाईचं चित्र तिथून घेशील का गं? मी तुला ॲड्रेस सांगते." तेव्हा ॲड्रेस ते आता संपूर्णपणे तोंडी सांगते आणि तो ॲड्रेस वल्लरीने सुद्धा ऐकलेला असतो. वल्लरी म्हणते, "अच्छा, म्हणजे संध्याकाळी आता ह्या दुकानामध्ये जाऊन हे चित्र ते लोकं घेणार आहेत. त्याच्या आधी सॉरी ईश्वरी, मी तिथे पोचणार आहे आणि ते चित्र मी माझ्याकडे घेणार आहे." तेव्हा वल्लरीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. सुप्रिया घरी जाते सिलेंडर घेण्यासाठी, तर ईश्वरी तिची कामं उरकत असते. कारण अंजलीला टिफिनसुद्धा द्यायचा असतो. अंजलीच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवण्यात आलेले असतात. एका बाजूला ईश्वरी आपल्या आईला सांभाळत असते, तिला मदत करत असते. दुसऱ्या बाजूला ती अर्णवचे मूड स्विंग जपत असते, त्याला इथे आधार देत असते. तर दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबाला आणि येथे ती अंजलीला सुद्धा सांभाळत असते. सगळ्या गोष्टी ती नेटाने पार पाडत असते. आणि तेव्हा इथे अर्णवला तिचं खरं तर कौतुक हे वाटतच असतं. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला म्हणते की सर चला बरं, जेवून घ्या तुम्ही आता. अर्णव म्हणतो, "मला नको आहे जेवायला, सांगितलं ना, मला काही खायला नको आहे. जोपर्यंत माझी ताई जेवत नाही, मी अजिबात जेवणार नाही आहे, ठेव तिकडे." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "अरे देवा, कुठे कुठे लक्ष द्यायचं आहे मी? स्वयंपाकसुद्धा मलाच करायचा आहे, घरातली सगळी कामं मलाच करावी लागणार आहेत. कामवाल्या ताईसुद्धा आलेल्या नाही आहेत." तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, "मग त्याच्यामध्ये इतकी चिडचिड का करायची आहे? शांत हो आणि इथे व्यवस्थित विचार कर, सगळी कामं होऊन जातील." तेव्हा ईश्वरी म्हणत असते, "सर, आत्ता कसे बोललात तुम्ही की शांतपणे विचार केला की सगळ्या गोष्टी मार्गी लागतात. मग तुम्ही जर मला हे सांगताय, मग तुम्हाला का कळत नाही आहे? सगळं कळतंय सर, पण वळत नाही आहे, बरोबर ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "मला माहिती आहे घरातली सगळी कामं कशी मार्गी लावायची आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की सर तुम्ही जास्त विचार करू नका. अंजलीताईंना आपण लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन येऊ. ते सुद्धा त्यांच्यासमोर राखेचं सत्य आणू आणि त्यांना घरी घेऊन येऊ. तुम्ही अजिबात चिंता करू नका. पण आता अंजलीताईंना घरी आणायचं, त्यासाठी आपल्या दोघांना प्रयत्न तर केले पाहिजे ना, त्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला म्हणते की तुम्ही इथे खाऊन पिऊन व्यवस्थित असाल, तरच आपण सगळ्या गोष्टी मार्गी लावू ना. अंजलीताईंना कन्व्हिन्स करू." तेव्हा ईश्वरी म्हणते, "चला सर, पटापट खाऊन घ्या. आपल्याला अंजलीताईंसाठी टिफिन घेऊन जायचं आहे." तेव्हा अर्णव म्हणतो की "ठीक आहे." तेव्हा अर्णव पटापट आता जेवून घेतो. तोपर्यंत ईश्वरी जाते. अंजलीसाठी टिफिन तयार केलेला असतो तो भरते आणि नंतर तो टिफिन घेऊन आता ती चाळीमध्ये जाते. चाळीमध्ये गेल्यानंतर वॉचमन काकांची बायको तिथे असते. तिला तो टिफिन दिला जातो आणि तो टिफिन अंजलीला द्यायला सांगितलेला असतो. आणि घरामध्ये सुद्धा अंजलीला थोडं काम करण्यासाठी तुम्ही मदत करा, तुम्हाला जास्तीचे पैसे दिले जातील, असं ईश्वरीने सांगितलेलं असतं. अर्णवला ईश्वरीचं खूप जास्त कौतुक वाटत असतं. कारण का, ईश्वरी सगळ्यांची इतकी काळजी घेत असते. अंजलीवरती अर्णवचंच खूप प्रेम आहे असं त्याला वाटायचं. पण अंजलीची सगळ्यात जास्त काळजी जर कुणाला असेल तर ती ईश्वरीला आहे, हे सुद्धा अर्णवला समजलेलं असतं. अर्णव इथे अंजलीला राकेशपासून प्रोटेक्ट करत असतो, तर ईश्वरी अंजलीला त्रास होऊ नये, तिच्या बाळाला सुद्धा त्रास होऊ नये याची सुद्धा काळजी घेत असते. त्यामुळे या गोष्टीचा अर्णवला भयंकर आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर तिथे आता टिफिन वगैरे दिला जातो आणि सांगितलं जातं की अंजलीताईंना द्या, त्यांना सांगू नका की टिफिन आम्ही दिलाय म्हणून, पण प्लीज त्यांना तुम्ही आग्रहाने खायला सांगा. तेव्हा ती जबाबदारी आता वॉचमन काकांच्या बायकोला दिलेली असते. आणि त्यानंतर ईश्वरी म्हणते की "सर, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे अंधेरीमध्ये. तिथे एक स्केच आर्टिस्ट आहेत, त्यांचा ॲड्रेस माझ्याकडे आहे, आपण तिथे जाऊया." आईने त्या बाईचं चित्र तयार करायला सांगितलं होतं, कारण त्या बाईचं नाव काय आहे हे आईला माहिती नाही, पण तिचा चेहरा मात्र हुबेहूब लक्षात होता. आणि म्हणूनच बाबांच्या ओळखीचे ते एक व्यक्ती आहेत, त्यांचे मित्र. त्यांनी स्केच आर्टिस्ट पाठवला आणि आईने त्या बाईचं वर्णन करून हुबेहूब स्केच तयार केले.
त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये संध्याकाळी घेण्यासाठी बोलावलेलं आहे. तेव्हा आपण दोघे जण जाऊन ते चित्र तिथून घेऊया का? अर्णव म्हणतो, ठीक आहे. जर चित्र तयार केलेलं आहे आणि जर तू म्हणतेस तसं तुझ्या आईने हुबेहूब वर्णन केलं असेल, तर त्या बाईला आपण मिळून शोधू, असं अर्णवने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा दोघे जण मिळून अंधेरीला जायला निघतात आणि अंधेरीमध्येच तिथे आता स्केच आर्टिस्टकडे गेल्यानंतर ते लोकं चित्र घेणार असतात. पण अर्णव, ईश्वरी दोघे जण तिथे जाण्याच्या आधीच त्या ठिकाणी वल्लरी गेलेली असते. आणि वल्लरी तिथे जाते आणि म्हणते की नमस्कार, तुम्ही सकाळी सुप्रियाला भेटायला गेला होतात ना, आणि तिथे जाऊन तुम्ही किचन क्लाउडमध्ये एक छान असं स्केच तयार केले बरोबर? तेव्हा ते स्केच आर्टिस्ट म्हणतात की कदाचित ते चित्र तुमचंच आहे, हुबेहूब तुमच्यासारखंच आहे. ती म्हणते अगदी बरोबर, आणि मला ते कळलं. ती माझी चांगली मैत्रीण आहे, ती मला शोधण्याचा प्रयत्न करते आणि ही गोष्ट मला समजली. त्यामुळे आता मी इथे आली आहे. तुम्ही प्लीज ते चित्र मला द्या, मी तिथेच तिला भेटायला चालले. तेव्हा ते म्हणतात की असं कसं आम्ही तुम्हाला चित्र देऊ? आम्ही आधी शहानिशा करतो आणि मगच ते चित्र तुमच्याकडे देतो, कारण त्यांनी खूप महत्त्वाचं चित्र आहे असं मला सांगितलं होतं. त्यामुळे मी त्यांना फोन करून विचारतो ना. वल्लरी म्हणते, काय तुम्ही बोलताय? तुम्हाला तुमच्या चित्राचे पैसे मिळतील, तुम्ही काळजी करू नका. मला माझ्या मैत्रिणीला सरप्राईज द्यायचं आहे. प्लीज तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही जर तिला आता फोन केलात तर माझं सरप्राईज स्पॉईल होईल ना. तेव्हा प्लीज तुम्ही समजून घ्या मला. ते चित्र तुम्ही माझ्याकडे द्या. सुप्रियाला मी फोन केला होता आणि तिने मला सांगितलं की तिने चित्र काढले म्हणून. म्हणून हे चित्र घेऊनच मी तिला भेटायला जाणार आहे. प्लीज आता नाही म्हणू नका. तरीसुद्धा इथे स्केच आर्टिस्ट तिला काही चित्र द्यायला तयार नसतो. तेव्हा ती चित्र घेते आणि तिथून आता पळूनच जात असते. तेवढ्यातच वल्लरीचा धक्का ईश्वरीला लागतो आणि ईश्वरी म्हणते की मामी, अहो जरा बघून, आणि तुम्ही इथे काय करताय? असं विचारल्यानंतर मामीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मामी म्हणत असते, अगं मी इथे चित्र बघायला आले होते. तेव्हा वल्लरीला इथे आता भीती वाटत असते की माझ्या हातामध्ये असलेलं जे माझं स्केच आहे हे ईश्वरीच्या हाती लागता कामा नये, नाहीतर तिला माझ्यावरती संशय येईल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, मामी अहो इथे काय करताय तुम्ही, आणि हे तुमच्या हातामध्ये काय आहे? तेव्हा वल्लरी ते चित्र दाखवायला तयार नसते. ईश्वरीला तिच्यावरती संशय आलेला असतो आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही काही नाही, मी असंच इथे चित्र बघायला आले होते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मामी अगं पण तू इथे काय करतेस? तू जर म्हणाली असतीस तर मी तुला बरोबरच घेऊन आलो असतो ना. तेवढ्यातच इथे तो स्केच आर्टिस्ट बाहेर येतो आणि म्हणतो, अहो हे काय करताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं ना ते स्केच मी तुम्हाला देणार नाही म्हणून. जोपर्यंत त्यांची मुलगी आणि सुप्रियाताई स्वतः इथे येत नाही तोपर्यंत चित्र तुम्हाला मिळणार नाही आहे. तर तुम्ही न सांगता चित्र तिथून घेऊन निघालात. तुम्ही असं चोरी करायला आला होतात की काय माझ्या दुकानामध्ये? तेव्हा अर्णव म्हणतो, मामी अगं हे सगळं काय आहे? तू चित्र त्यांना न विचारता घेतलेस, पण कशासाठी? एवढं काय आहे त्या चित्रामध्ये? तेव्हा दुकानदार म्हणतात की सुप्रिया ताईंनी ते चित्र मला तयार करायला सांगितलं होतं. त्यांना एका बाईचा शोध घ्यायचा होता आणि त्या बाई याच आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? याच त्या बाई आहेत? बघू दे तरी. तेव्हा तिने आता स्केच हातामध्ये घेतलेलं असतं आणि उघडून बघते तर काय, वल्लरीचं स्केच तयार करण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सर, याचा अर्थ माझ्या आईला आणि तुमच्या आई-वडिलांना ज्या बाईने फसवलंय त्या वल्लरी मामी आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरी दोघांच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकलेली असते. अर्णव म्हणत असतो, मामी हे स्केच तयार केले हे तुला कसं काय कळलं, आणि तू इथे कशी काय आलीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, बरोबर, सकाळी मी माझा मोबाईल स्पीकरवरती टाकला होता. आईने जेव्हा मला ॲड्रेस दिला तेव्हाच यांनी ऐकलं असेल आणि आपण इथे यायच्या आधी त्या तिथे पोचल्या, बरोबर ना? तेव्हा इथे स्केच आर्टिस्ट म्हणतात, नाहीतर काय, हातामधून चित्र खेचून पळून जात होत्या. बरं झालं तुम्ही इथे आलात, नाहीतर हे चित्र आपल्या हाती लागलं नसतं आणि ज्या बाईंचा शोध घेतला जातोय त्या तुमच्या घरातल्याच आहेत हे सुद्धा तुम्हाला कधीच कळलं नसतं. तेव्हा इथे आता स्केच आर्टिस्ट याने सुद्धा तिथे चांगली तिच्या विरोधामध्ये साक्षच दिलेली असते की ही बाई तर मागेच लागली होती की स्केच तिला पाहिजे म्हणून.
आणि त्यामुळे इथे अर्णवला समजलेलं असतं की खरी गुन्हेगार ही वल्लरी आहे. आणि जेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं की वल्लरीच खरी गुन्हेगार आहे, तेव्हा ईश्वरीने आपला चांगला हिसका वल्लरीला दाखवलेला असतो. इथे तुम्ही अख्खं एक कुटुंब उद्ध्वस्त केलंत, माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलंत. माझ्या आईला ह्या वयेत अर्णव सरांची किती बोलणी ऐकून घ्यावी लागली याचा अंदाज तुम्हाला नाही आहे. असं म्हणून प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने वल्लरीच्या जोरदार थोबाडीत दिलेली असते आणि आपल्या आईच्या आणि अर्णवच्या आई-वडिलांच्या अपमानाचा बदला घेतलेला असतो.